इथे बघा आता पॉइंट्स जे आहेत, नंबर 1 हिस्टॉरिकल आस्पेक्ट, हिस्टॉरिकल, पॉलिटिकल, सोशल, कल्चरल. इथे इकॉनॉमिकल नाही आहे, हे जे आहे जिओग्राफिकल आहे. जिओग्राफिकल जिओग्राफी लिहित असताना नॉर्थ ईस्ट इंडिया, जम्मू अँड काश्मीर, त्याच्यानंतर सेंट्रल इंडिया, एक्सेट्रा एक्सेट्रा तुम्ही लिहू शकता. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर बिहेवियरल अँड ॲटिट्यूडनल, त्यानंतर फिलॉसॉफिकल, मोरल, स्पिरिच्युअल, टेक्नो इंडस्ट्री जे आहेत, पोलीस किंवा ज्याला आपण म्हणूया लॉचा आस्पेक्ट त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ज्युडिशियल आस्पेक्ट, हिस्टॉरिकल, असे पॉइंटर्स आहेत तुम्हाला जिथं काहीच समजत नाही ना ते तुम्हाला लिहिण्यासाठी मदत करतात. आता ओरिजिनॅलिटी कशी येते, एसे मध्ये कशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे, तर नंबर 1 मध्ये स्पेसिफिक आपलं कंटेंट असलं पाहिजे, एक्सप्लेनेटरी आपलं असलं पाहिजे, अनालिटिकल असलं पाहिजे, आर्ग्युमेंट फॉलोड बाय फॅक्ट, त्यानंतर कोहरंट असलं पाहिजे, कन्साइज असलं पाहिजे, कम्प्लिटनेसचा फुलफिल आला पाहिजे, वेल ऑर्गनाइज त्या ठिकाणी असलं पाहिजे, साइन पोस्टेड वेगळे तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता की पुढे आपण कशा पद्धतीने जाणार आहे, काय करणार आहे. अशा पद्धतीनं वेगळ्या गोष्टी तुम्ही निबंधाच्या बाबतीमध्ये वापरू शकता. मला असं वाटतं एवढं सगळं जर व्यवस्थित लिहिण्याची प्रॅक्टिस एकदा सुरू केली तर निबंध लिहिणं एकदम सोपं आहे आणि इफेक्टिव्ह लिहिणं तर अजून चांगलं आहे. फक्त ती स्टाईल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे.